बॉलिवूडची लोलो करिश्मा कपूर. तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिच्या घटस्फोटाची आणि पोटगीची जोरदार चर्चा झाली. पण आता तिची मुलं पुन्हा एकदा कोर्टात उभी आहेत. कारण आहे तब्बल 30,000 कोटी रुपयांची संपत्ती. या वादामध्ये करिश्माच्या मुलांनी थेट बनावट मृत्यूपत्राचाही आरोप केलाय. नेमकं काय आहे प्रकरण आणि कपूर कुटुंबात पुन्हा एकदा कशावरून पडली ठिणगी, चला जाणून घेऊयात. दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद वाढत चाललाय. संजय कपूर यांची पहिली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुलांबाबत केलेल्या दाव्यामुळे निर्माण झालेला कायदेशीर वाद आता दिल्ली हायकोर्टात अधिक तीव्र होतोय. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूच्या वकिलांना थेट शब्दात सुनावणीला नाटकीय स्वरूप देण्यात येऊ नये असं सांगितलं. संजय कपूर यांची मालमत्ता त्यांची सध्याची आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना पूर्णपणे हस्तांतरित करण्यावर आक्षेप घेणारी याचिका करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी प्रिया कपूर यांच्यावर वडिलांच्या मृत्यूपत्रात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केलाय. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत करिश्मा कपूरच्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी थेट आरोप केला की करिश्मा कपूरची मुलगी अमेरिकेतील एका विद्यापीठात शिक्षण घेतेय, पण गेल्या 2 महिन्यांपासून तिची फी ही भरलेली नाही. जेठमलानी यांनी कोर्टाला सांगितलं की करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाच्या करारानुसार संजय कपूरने मुलांचे शिक्षण आणि खर्चाची जबाबदारी घेतलेली. जेठमलानी यांनी दावा केला की मुलांची मालमत्ता आजही प्रिया कपूर यांच्याकडे आहे, त्यामुळे फी भरणं ही त्यांची जबाबदारी आहे. या आरोपाला प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राजीव नायर यांनी त्वरित उत्तर दिले. त्यांनी सांगितलं की मुलांचा सर्व खर्च प्रिया कपूरनं उचललाय आणि हा दावा निराधार आहे. नायर यांनी कोर्टात हा मुद्दा उचलण्यामागचा उद्देश माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवणं हाच असल्याचं स्पष्ट केलं. पण न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी मुलांच्या फी संदर्भातील या वादविवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दोनही पक्षांना सक्त ताकीद दिली की अशा प्रकारचे वैयक्तिक मुद्दे न्यायालयात येऊ नयेत. मला यावर 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. हा प्रश्न माझ्या कोर्टात पुन्हा येऊ नये. ही सुनावणी नाटकीय होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि मी ही जबाबदारी तुमच्यावर टाकते, असं न्यायमूर्ती ज्योती सिंग म्हणाल्या. कोर्टानं प्रिया कपूर यांच्या बाजूने असलेले ज्येष्ठ वकील शेल त्रेहान यांना स्पष्ट निर्देश दिले की त्यांनी खात्री करावी की यापुढे फी किंवा खर्चासारखे प्रश्न हे कोर्टासमोर पुन्हा येणार नाहीत. कोर्टानं या समस्येची जबाबदारी थेट प्रिया कपूर यांच्या वकिलांवर सोपवली. दरम्यान सध्या दिल्ली हायकोर्टात करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद सुरू आहे. या अर्जाद्वारे त्यांनी प्रिया कपूर यांना संजय कपूर यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून थांबवण्याची मागणी केली आहे. 21 मार्च 2025च्या मृत्यूपत्रानुसार संजय कपूर यांची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता प्रिया सचदेव कपूर यांना देण्याची तरतूद आहे. प्रिया कपूर यांचे वकील राजीव नायर यांनी कोर्टात पुन्हा एकदा या मृत्यूपत्राची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि हे मृत्यूपत्र कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही शेअर करण्यात आले होते असं सांगितलं. कोर्टानं आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 नोव्हेंबरला ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.